नेक्स्ट पुढचे महत्वाचे व्यक्ती राजर्षी शाहू महाराज. सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू करण्याचा तिथे निर्णय घेतलेला होता. सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली होती कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी, परंतु शाहू महाराजांना जे स्वतः वैयक्तिक काही अनुभव आले त्याच्यातून ते ब्राह्मणेतर चळवळीकडे जास्त झुकलेले बघायला मिळतात. वेदोक्त प्रकरण एक त्याच्यातलं त्यांच्या या सगळ्या विचारसरणीला कलाटली देणारं प्रकरण मानलं जातं. वेदोक्त प्रकरण त्याला घेऊन ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेलेच आहे वेदोक्त प्रकरणावरती. ठीक आहे, बेसिक काही डिटेल्स, जन्म ठिकाण, मूळ नाव वगैरे त्या सगळ्या गोष्टी विसरून जा. फक्त दत्तक घेण्यात आलेलं होतं त्यांना कोल्हापूरच्या गादीकडून दत्तक घेण्यात आलेलं होतं. नंतर त्यांना शिक्षणासाठी पाठवण्यात आलं राजकोट आणि धारवाड या ठिकाणी. तिथं फ्रेझर नावाचे एक ब्रिटिश अधिकारी होते, त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे त्यांना सगळं प्रशिक्षण देण्यामध्ये. जे कोणी व्यक्ती पुढे युवराज गादीवरती बसणार असतील त्यांना या 2 ठिकाणच्या कॉलेजला पाठवलं जात असायचं पुढच्या शिक्षणासाठी.